सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणा. लठ्ठपणा हा खरं तर चावून चोथा झालेला विषय आहे. त्याविषयी सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो, पण त्यामागचं विज्ञान जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. त्यामागचं विज्ञान समजावून सांगण्यासाठी आपल्याकडे आज आले आहेत डॉक्टर विनायक हिंगणे. नमस्कार. डॉक्टर विनायक हिंगणे हे फिजिशियन आहेत आणि त्यांचा लठ्ठपणा तसेच डायबिटीज या विषयात विशेष रस आहे. त्यांचे टाईप 2 डायबिटीज, क्रेविंग एक खाण्याचे व्यसन, तसेच लठ्ठपणातून सुटका हे पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तर सर, आम्ही जेव्हा इंग्लंडला होतो तेव्हा एका बसवर लिहिलेलं होतं ओबेसिटी इज अ कॉज ऑफ कॅन्सर. बरोबर. तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे कर्करोगसुद्धा होऊ शकतो या प्रकारची चर्चा तिथे होते. पण आपल्याकडे लठ्ठपणाकडे बघायचा दृष्टिकोन हा फक्त की लठ्ठपणा म्हणजे एखादी व्यक्ती चांगली न दिसणे असे समजले जाते. तर लठ्ठपणामुळे भरपूर आजार होतात किंवा असे कुठले आजार वेगळे आहेत का की ज्याची जनजागृती नाही आपल्याकडे फारशी? निश्चितच आपल्याकडे लठ्ठपणाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा वैज्ञानिक असण्याऐवजी दिसण्याविषयी, कॉस्मेटिक आपण ज्याला म्हणतो, याविषयी लोकांचा दृष्टिकोन कल जास्त दिसतो की एखादी व्यक्ती लठ्ठ आहे म्हणजे ती वाईट दिसते. पण खरं म्हणजे आज आपण बघतोय की बरेचसे जे आजार आहेत, आता लोकांना माहीत झालं आहे की डायबिटीज असेल म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, हे बरेचसे जे आजार आहेत हे लठ्ठपणाशी अगदी जवळून निगडीत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या रिसर्चमध्ये आपल्या लक्षात आलं आहे की हे आजार लठ्ठपणामुळे होतात आणि लठ्ठपणा कमी झाला तर हे आजार नियंत्रणात येण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि बरेचसे असे आजार आहेत की हे जे सामान्य जनतेला बरेचदा माहिती नसतं की हार्मोनचे बरेचसे वेगळे आजार आहेत. जसं स्त्रियांमध्ये आणि कुमारिकांमध्ये दिसणारा PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम नावाचा जो आजार आहे हा पण लठ्ठपणाशी जवळचा निगडीत आहे. आपल्याला माहीत असणारे गुडघेदुखीचे आजार, गुडघेदुखी, पाठदुखी, हे पण बरेचदा लठ्ठपणामुळे होतात आणि लठ्ठपणा कमी केला तर ते चांगलेसुद्धा होतात. याशिवाय घोरण्याचा आजार, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतो, आणि आता तुम्ही जसं सांगितलं की कॅन्सर, बऱ्याच प्रकारचे कॅन्सर हे लठ्ठपणाशी जवळचे निगडीत आहेत. त्यामुळे लठ्ठपणा हा फक्त एक दिसण्याचा विषय नसून हा आरोग्याचा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्याकडची जी जनजागृती आहे ही लठ्ठपणाकडे बघण्याची जनजागृती वैज्ञानिक दृष्टिकोनातून होण्याची खरंच आज गरज आहे. डॉक्टर, जेव्हा आपण विज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र असे विविध पैलू असतात. आता भौतिकशास्त्र घेतलं तर बघा, आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो की एखाद्या व्यक्ती जेव्हा ऊर्जा कमी घेतो किंवा त्याचा जास्त ऊर्जा वापरतो तर खरं तर त्याचं वजन कमी व्हायला हवं किंवा लठ्ठपणातून सुटका व्हायला हवी. तर असे खरंच आयुष्यात असं दिसतं का? तुम्ही सुरुवातीलाच अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलात आणि बऱ्याचशा प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की आम्ही कमी खातो तरीही आमचं वजन का वाढतं किंवा आम्ही जास्त व्यायाम करतो तरीही वजन का वाढतं. तर ह्याकडे जर आपण सैद्धांतिकदृष्ट्या बघितलं, विज्ञानाचा जो नियम आहे हा जेव्हा आपलं वजन कमी होतं तेव्हा खरंच लागू झालेला असतो. फक्त अडचण जी येते ती अडचण या गोष्टींमुळे येते की आपल्याकडे सातत्य नसतं. बरेचदा लोक एक आठवडाभर थोडंसं डाएट कमी करतात आणि मग हवा तसा त्यांना फरक दिसत नाही. कारण की आपण जी ऊर्जा घेतो ही ऊर्जा खाण्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असते. आजचा जो आहार आहे हा कॅलरी डेन्स म्हणजे भरपूर ऊर्जा असलेला आहार आपण घेत असतो. याचं एक उदाहरण बघायचं झालं तर लोक
खेळायला जातात, अर्धा तास खेळ खेळतात आणि त्यानंतर एखाद्या कॅन्टीनमध्ये किंवा नाश्त्याच्या ठिकाणी ते नाश्ता करतात. त्यांना असं वाटतं की आपण ऊर्जा जाळली आहे, तर आपण जे खाऊ त्यामुळे आपल्याला ते अंगी लागणार नाही. बरोबर. पण आपण अर्धा तास 1 तास जो व्यायाम करतो त्यातून पुरेशी ऊर्जा आपण जाळू शकत नाही. जेवढी ऊर्जा आपण जाळतो त्यापेक्षा जास्त ऊर्जा आपण त्या नाश्त्यातून खात असतो. त्यामुळे आहार जो आपण घेतो त्यातली ऊर्जा कमी होणं खरं तर आवश्यक असतं, जे प्रत्यक्षात बरेचदा घडत नाही. याच्यात थोडेसे काही पैलू असे आहेत की जेव्हा आपण जास्त प्रमाणात आहार घेतो तर तो आपण मोजत नाही. बरेचदा असं घडतं की लोक म्हणतात की मी तर अगदी कमी जेवतो, माझं जेवण अगदी 2 पोळ्याचं आहे. पण बरेचदा मध्ये आपण दिवसभरामध्ये काय काय खातो आहे याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्या मधल्या छोट्या छोट्या नाश्त्यांमधून, छोट्या छोट्या खाण्यामधून सुद्धा आपल्या अंगात एनर्जी जात असते आणि ती आपण जाळू शकत नाही. आणि उष्मांक खाण्याचा एवढा वाढला आहे की आपण त्याला ॲक्टिव्हिटी करून म्हणजे व्यायाम करून जाळून टाकू शकत नाही. म्हणून खाण्यावर लक्ष ठेवणं, ते नीट मोजून लिहून ठेवणं हे सुद्धा कधी कधी फार महत्त्वाचं असतं. म्हणून आहार कमी करणं आवश्यक आहे, पण तो सातत्याने करणे आणि त्याच्याकडे डोळसपणे लक्ष देणे हा त्यातला एक पैलू झाला. आणि दुसरा पैलू व्यायामाचा आहे. व्यायाम हा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असा घटक आहे आणि जर आपण आहार कंट्रोल नाही केला आणि फक्त व्यायाम करून ऊर्जा जाळायचा प्रयत्न केला तर तेवढा व्यायाम आपण रोजच्या आयुष्यात करू शकत नाही. म्हणून व्यायाम हा सुरूच ठेवावा, पण सोबत सोबत आहारावर पण लक्ष ठेवावं. तेव्हा हे जे गणित आहे, इक्वेशन आपण ज्याला म्हणतो, ते समीकरण छान जुळून येतं आणि सातत्याने जर हे पाळलं तर वजन कमी होतं. आणि कुठलाही प्रकार असेल, डाएट असेल किंवा जे उपचार आपण घेतो, हे याच्यामध्ये जे इक्वेशन आहे हेच इक्वेशन काम करतं. बरोबर. आपण समजा आता भौतिकशास्त्रच म्हणतोय, तर समजा एखादा व्यक्ती आहे ज्याचं वजन साधारण 50 किलो आहे. जसं वय वाढत जातं तसं हळूहळू त्याचं वजन 75 किलो होतं आणि आता तोच व्यक्ती ज्याचा शरीराचा सांधा हा 50 किलोचा आहे, तो आता 75 किलोचं वजन म्हणजे 25 किलो एक्स्ट्रा वजन घेऊन फिरतो आहे. तर ह्याचा त्याच्या शरीरावर परिणाम होतच असेल, नाही? निश्चितच. हा जो एक फिजिकल ताण आहे, जसं तुम्ही सांगितलं 25 किलो जास्त वजन सतत घेऊन फिरणे, याचा ताण आपल्या सांध्यांवर आणि स्नायूंवर पडतोच. त्यामुळे बहुतांश लोकांना जी पाठदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी होते ही लठ्ठपणाशी संबंधित असते. आणि वजन कमी झालं तर त्यामध्ये भरपूर सुधारणा होते, हे आपण बघितलेलंच आहे. ह्याशिवाय हा जो सततचा जास्त फिजिकल ताण आहे हा आपल्या अवयवांवर सुद्धा पडतो. म्हणजे एक उदाहरण मला इथे सांगायला आवडेल की डॉक्टर रॉय टेलर हे इंग्लंडमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लठ्ठपणाबद्दल आणि डायबिटीजबद्दल जो अभ्यास केला त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की लोकांचा MRI जर आपण बघितला त्यामध्ये त्यांना लठ्ठपणा ज्या लोकांना आहे त्यांच्या लिव्हर आणि स्वादुपिंडामध्ये भरपूर प्रमाणात चरबी जमा असलेली दिसली. आणि ही चरबी एवढी वाढली होती की त्याचा फिजिकल ताणच एवढा होता की त्यांनी त्या अवयवांचं काम कमी झालेलं होतं. जेव्हा ह्या लोकांचं वजन कमी करण्यात आलं, झपाट्याने वजन कमी करण्यात आलं, तेव्हा ह्या लिव्हर आणि स्वादुपिंडातली चरबीसुद्धा कमी झाली आणि त्यांचा डायबिटीज मुळातून बरा होण्यासाठी त्यांना मदत झालेली दिसली. तर अर्थातच हा जो फिजिकल ताण आपल्या शरीरावर पडतो आहे हा फक्त आणि फक्त वजनाचाच नाही तर त्याचा आपल्या अवयवांवर सुद्धा परिणाम होतो. आणि थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर जेव्हा आपल्या शरीरातली चरबी प्रचंड प्रमाणात वाढते तर त्या शरीराच्या चरबीच्या अवयवावर सुद्धा त्याचा ताण पडतो. म्हणजे त्याचा जो होणारा रक्तपुरवठा आहे हा कुठेतरी कमी पडतो आणि त्यात ही चरबी रासायनिक घटक सोडून दाह निर्माण करायला लागते. आणि हाच जो दाह आहे हाच बऱ्याचशा आजारांच्या मुळाशी आज आहे. त्यामुळे आपण जेव्हा बघतो की लठ्ठपणामध्ये हृदयरोग होतोय किंवा एखाद्याला पॅरालिसिसचा अटॅक येतोय, त्याचं मूळ कुठेतरी ह्या दाहाशी संबंधित असतं. म्हणून लठ्ठपणा वेळेत कमी करणं बऱ्याच रुग्णांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. बरोबर. विज्ञानम जनहिताय. आपण आता रसायनशास्त्राकडे वळूया. तर लठ्ठपणामुळे शरीरामध्ये काही रासायनिक बदल घडतात का? निश्चितच. चरबी किंवा चरबीच्या पेशी ह्या फक्त साठा करून ठेवणाऱ्या पेशी नाही आहेत, तर त्या
हॉर्मोनल किंवा रासायनिक पेशीसुद्धा आहेत. यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की लठ्ठपणामध्ये बरेचसे रासायनिक बदल घडलेले असतात. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे लठ्ठपणामध्ये इन्शुलिनचं जो प्रभाव आहे तो वाढलेला असतो. इन्शुलिन जास्त प्रमाणामध्ये स्त्रावतं. इन्शुलिन हे एक बांधणी करणारं रसायन आहे आणि या रसायनामध्ये आपल्या शरीराची वाढ होत असते, बांधणी होत असते आणि लठ्ठपणामध्ये हे हॉर्मोन वाढलेलं असतं. पुढच्या टप्प्यामध्ये लठ्ठपणाच्या या इन्शुलिनच्या कार्याला प्रतिकार निर्माण होतो, ज्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो आणि इथूनच पुढे चालून डायबिटीसची सुरुवातसुद्धा होते. तर हा एक महत्त्वाचा बदल आपल्या शरीरामध्ये घडतो आणि त्यांनीच या इन्शुलिनच्या प्रभावामुळे बऱ्याचशा पेशंटचं खाणं जे असतं ते वाढत असतं. ह्याशिवाय लेप्टिन हे एक असं द्रव्य आहे की ज्याने आपल्या शरीरामध्ये तृप्तीची जाणीव होते. आपण जेवण केलं की पोट भरल्यासारखं वाटतं आणि लठ्ठपणामध्ये ह्या लेप्टिनलासुद्धा प्रतिकार निर्माण झालेला असतो. त्यामुळे लठ्ठ व्यक्तीमध्ये पोट भरल्याची जाणीव पटकन होत नाही आणि त्यांना सतत भूक लागते किंवा अधाशीपणा वाढल्यासारखं आपल्याला दिसतं. ह्याशिवाय ह्या चरबीच्या पेशी काही ॲडिपोनेक्टिन्स नावाची द्रव्य सोडत असतात. ही जी द्रव्य आहेत ही दाह निर्माण करणारी द्रव्य असतात. त्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं आणि रक्तवाहिन्यांचे आजार त्यातून उत्पन्न होण्यासाठी सुरुवात होते. म्हणून हे असे वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक बदल जे आहेत हे लठ्ठपणामध्ये घडत असतात आणि आपल्याला जेव्हा लठ्ठपणाचा उपचार करायचा असतो, हा वैयक्तिक पातळीवर असेल किंवा डॉक्टर म्हणून असेल, तेव्हा हे सगळे रासायनिक बदल आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. एकंदरीत बरेच रासायनिक बदल घडतात लठ्ठपणामुळे. शेवटी अन्न हे सुद्धा एक रासायनिक पदार्थच आहे, नाही का? त्यात कर्बोदक, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे असतातच. त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? जसं ह्या रसायनांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि लठ्ठपणावर होतो, तसंच अन्नाचा परिणामसुद्धा लठ्ठपणावर आणि आपल्या शरीरावर होत असतो. यातील कर्बोदकं जे तुम्ही बोललात हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे शर्करा आणि इतर कर्बोदकं. तर जेव्हा आपण कुठलीही कर्बोदकं खातो त्यांचं रूपांतर रक्त शर्करेमध्ये किंवा शुगरमध्ये होतं आणि ही शुगर जी आहे ही इन्शुलिन वाढण्यासाठी प्रेरणा देते आणि त्यांनी इन्शुलिनचं प्राबल्य वाढतं. म्हणून जास्त प्रमाणामध्ये साखर आणि कर्बोदकं हे आपल्यासाठी थोडे हानिकारक ठरतात. शिवाय स्निग्ध पदार्थ किंवा चरबीचे पदार्थ जे आहेत याला आपण फॅट्स म्हणतो, तर ह्यांच्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि आपण जेव्हाही आहाराविषयी बोलतो तेव्हा संतुलनाविषयी आपण बरेचदा बोलत असतो. तर हे जे संतुलन आहे हे चरबी आणि कर्बोदकं यांचं प्रमाण वाढलं तर हे संतुलन ढळतं आणि त्यामुळे आपली वाटचाल लठ्ठपणाकडे होत असते. तर मग असे कुठले घटक आहेत की जे आपल्याला हे संतुलन चांगलं ठेवण्यासाठी मदत करतील? तर आपण जर बघितलं की जी बॅलन्स डाएट असतं, संतुलित आहार असतो, यामध्ये पालेभाज्या, फळं, ह्याच्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ हे जे आहेत हे आपल्याला बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतात. आपल्या आहारामध्ये जवळपास अर्धा भाग हा भाजीपाला आणि फळांचा असायला हवा असतो. याशिवाय प्रथिनं जी आहेत ही सुद्धा आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत, कारण प्रथिनं जसे शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक असतात तशीच ती आपली भूक भागवण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि त्यांनी ऊर्जेचं प्रमाण हे चरबीपेक्षा कमी जातं. म्हणून प्रथिनांचं एक योग्य प्रमाण आपल्या आहारात असणं सुद्धा आवश्यक असतं. तर त्यामुळे संतुलन जे आहे हे संतुलित आहार असेल तर तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि लठ्ठपणा टाळण्याच्या दृष्टिकोनातून थोडा जास्त फायद्याचा ठरतो. शिवाय काही घटक आहेत जसे प्रक्रिया केलेले पदार्थ असतील, याच्यामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण जे आहे हे जास्त असतं आणि यांनी आपल्याला एक कुठेतरी खाण्याचं व्यसनसुद्धा थोडं निर्माण होतं. तर हे पदार्थ आपण टाळायला हवे. शिवाय जसं मी तुम्हाला फायबरयुक्त पदार्थ सांगितले, हे पदार्थ आपल्या पोटातील जे उपयुक्त जीवाणू आहेत त्यांनासुद्धा मदत करत असतात. म्हणून हे जे संतुलन आहे हे पाळण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्याचा चांगला असा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तुम्ही आता जे हे गट मायक्रोफ्लोरा किंवा आतड्यांमधल्या जीवाणूंबद्दल बोललात, तर इतक्यात मी वाचलं होतं की संशोधनामध्ये असं आलं आहे की ह्या गट मायक्रोफ्लोराचा आपल्या शरीरात लठ्ठपणावरती खूप काही इफेक्ट होतात. तर ह्याबद्दल तुम्ही काही जरा सविस्तर सांगू शकाल का? हा एक लठ्ठपणातील विज्ञानाचा एक डेव्हलपिंग असा भाग आपल्याला म्हणता येईल. जे जीवशास्त्र जे आपण सायन्समधलं म्हणतो हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर
हे जीवाणू जे आहेत हे आपलं आहार, आपली वागणूक ठरवतात असं आजकालच्या रिसर्चमध्ये आपल्याला दिसतंय. त्यांनी काही इंटरेस्टिंग प्रयोग केले. त्यामध्ये एक मला सांगावासा वाटतो की उंदीरांमध्ये त्यांनी हे प्रयोग केले बरं. की चांगले आतडीतील उपयुक्त जीवाणू जर आपण एखाद्या लठ्ठ उंदरामध्ये टाकले तर त्याचा लठ्ठपणा कमी होण्यासाठी फायदा होतो असं त्यांना दिसलेलं आहे. आणि आपण सुद्धा हे बघितलेलं आहे की आपल्या माणसांमध्ये जे काही प्रयोग झालेले आहेत याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीची आतडीतील उपयुक्त जीवाणू चांगले असतील, त्याच्यात विविधता असेल, तर त्या व्यक्तीचा जो लठ्ठपणा आहे तो कमी असतो, त्याला लठ्ठपणा होत नाही, त्याला लठ्ठपणापासून संरक्षण मिळतं. पण हेच जर आतडीतील जीवाणू बिघडले असतील तर लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणाशी संबंधित आजारसुद्धा वाढतात. याचं कारण असं आहे की आपल्या आतडीमधले जे जीवाणू आहेत हे काही रासायनिक घटक सोडतात आणि त्यांचा आपल्या शरीरातील वेगस नर्व जी असते त्याच्याद्वारे मेंदूशी संपर्क होत असतो. म्हणजे आतडीतील जीवाणू आपल्या मेंदूशी संवाद साधतात. बरं. आणि त्यामुळे आपली जी वागणूक आहे खाण्याच्या बाबतीत ही सुद्धा बरेचदा ह्या जीवाणूंवर ठरत असते. म्हणून आपण बघतो काही लोकांना त्यांनी दोघांनी सारखा आहार जरी घेतला तर त्यांच्या शरीरातील परिणाम हा वेगळा दिसतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती बारीक असतो आणि एखाद्या व्यक्ती जाड होतो, सेम अन्न खाल्लं तरी एखाद्याचं वजन खूप वाढतं पण एखाद्याचं कमी जास्त वाढत नाही. हां, आणि या अशा व्यक्तींमध्ये जर आपण त्यांच्या आतडीतील जीवाणूंविषयी खोलात जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. तर ह्या दृष्टिकोनातून बरंचसं संशोधन सध्या सुरू आहे. बरोबर. मला आता सांगा सर की आपण आजकालच्या जीवनामध्ये आपला स्ट्रेस खूप वाढलेला आहे आणि एकंदरीत मोबाईल फोन, टी व्ही आणि आजकालच्या लाईफस्टाईलमुळे झोप ही अपुरी होते सगळ्यांची. तर ह्या अपुऱ्या झोपेचा आणि लठ्ठपणाचा काही संबंध आहे का? निश्चितच याविषयी आता जनजागृती वाढत आहे आणि लोकांच्या हे लक्षात येतं की अपुरी झोप असेल तर लठ्ठपणा वाढतो. तर ह्यामध्ये अगदी आपल्या जनुकांपर्यंत झोपेचा परिणाम होत असतो. जर आपली 8 तासांपेक्षा 1 तास जरी झोप कमी होत असेल तरीही त्याचा परिणाम आपल्या जनुकांवर होतो आणि जनुकं एक्सप्रेस होतात. म्हणजे एखाद्याच्या शरीरामध्ये एखादं जनुक असेल तर ते जागृत होऊन त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो. असं लठ्ठपणाच्या जनुकांबद्दल होतं जर झोप कमी पडत असेल तर. अगदी हृदयरोगाच्या संबंधात सुद्धा हे खरं आहे की जर झोप कमी होत असेल तर हे जनुकं जागृत होण्यासाठी मदत होते आणि जर पुरेशी झोप घेतली तर ही जनुकं दबलेली राहतात आणि म्हणून झोप हा आपल्या अगदी आरोग्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून झोप ही 8 तास प्रत्येकाने घ्यायला हवी आणि जी लहान मुलं असतात यांना तर झोपेची कधी कधी जास्त गरज असते. म्हणून झोप हा एक खूप महत्त्वाचा विषय, फक्त लठ्ठपणाशी संबंधित नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी झोप ही आवश्यक आहे. जसं आपण जनुकांविषयी बोललो तसंच कॉर्टिसॉल हा जो स्ट्रेस हॉर्मोन आहे याच्यावर सुद्धा झोपेचा खूप मोठा परिणाम होत असतो. जर आपण छान झोपलो, वेळेत झोपलो आणि आपली सलग 8 तास झोप झाली तर कॉर्टिसॉलचा जो परिणाम आहे तो अपेक्षित असा आपल्या शरीरावर घडतो आणि झोप बिघडली तर कॉर्टिसॉलचं जे चक्र आहे ते विस्कळीत होतं. शिवाय झोप जी आहे ही आपली खावखाव कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असते आणि शरीराची जी रिपेअरची प्रोसेस असते, शरीराचं जी जडणघडण असते तर ती सुद्धा झोपेत घडते. म्हणून आपण बघतो जी मुलं छान झोपतात ती छान वाढतात, जे लोक छान झोपतात त्यांचे आजार लवकर बरे होतात. म्हणून झोप हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. तर झोप, आतड्यातले जीवाणू असे एकंदरीत भरपूर कारणं आहेत की ज्याच्यामुळे लठ्ठपणा होतो. याचा तुम्ही एक सारांश सांगू शकाल का की नक्की कशामुळे लठ्ठपणा होतो? आता आपण जी चर्चा केली तर आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं सगळ्यांच्या दृष्टिकोनातून लठ्ठपणा बघितला. पण आपल्या रोजच्या जीवनातली जर कारणं बघायची झाली तर आपण एक कल्पना करू शकता की एक झाड आहे आणि त्याच्या काही मुळ्या आहेत, त्याचं खोड आहे आणि त्याला फांद्या आहेत. तर ही जी मुळं आहेत तशीच लठ्ठपणाची मुळं जी आहेत ही अपुरी झोप, सततचा ताणतणाव, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार
असं जर आपण बघितलं तर ही मुळं आहेत. याशिवाय आपली काही लोकांमध्ये अनुवांशिकतासुद्धा असते की ज्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो आणि ह्या सगळ्या कारणांमुळे लठ्ठपणा होतो आणि या लठ्ठपणाच्या झाडाला जी फळं लागली आहेत ती म्हणजे डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार, हे जे बरेचसे आजार आहेत हे या झाडाला लागलेली फळं आहेत असं आपल्याला एक कल्पना करता येऊ शकते. खूप छान उदाहरण दिलं सर तुम्ही. हे लठ्ठपणाचं झाड म्हणजे ज्याच्या मुळाशी सगळे कारणं आहेत आणि त्याची फळं म्हणजे ही सगळी आजार जी आपल्याला होतात ती. बरोबर. विज्ञानं जनहिताय. आपल्या प्रेक्षकांसाठी आज तुम्ही काही टेक होम मेसेज देऊ शकता का की लठ्ठपणातून सुटकासाठी नक्की काय करावे आपल्या प्रेक्षकांनी? आजचा आपला कार्यक्रमच विज्ञानम जनहिताय आहे. तर आज जे आपण विज्ञान बोललो हे आपले लोक त्यांच्या आयुष्यामध्ये अंगीकारतील यातील काही गोष्टी आणि त्यांचं लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होईल असा अशी एक आशा आपण करूया. एक टेक होम मेसेज म्हणून मी एवढं सांगू इच्छेल की आपला जो आहार आहे हा आहार संतुलित असावा. यामध्ये कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ ह्यांचं जे संतुलन आहे हे असायला हवं. प्रथिनं, फायबरयुक्त पदार्थ, फळं, कडधान्य ह्या सगळ्यांचं एक संतुलन आपल्या आहारामध्ये असायला हवं. जे काही हानिकारक घटक आहेत जसं की जंक फूड आहे, प्रोसेस्ड फूड आहे, प्रक्रिया केलेले पदार्थ यांचं सेवन कमीत कमी असायला हवं. जे फायदा देणारे घटक आहेत जसं की फायबरयुक्त पदार्थ, नट्स यांचं प्रमाण योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जायला हवं. आहाराच्या शिवाय नियमितपणे व्यायाम करायला हवा. हा व्यायाम जर दिवसामध्ये विभागून करता आला तर तो खूपच छान होईल. याच्याशिवाय दिवसभरातील शारीरिक हालचाल ही आपली वाढायला हवी. बैठी जीवनशैली नको. आजकाल सिटिंग इज न्यू स्मोकिंग म्हणजे सतत बसून राहणं हे धूम्रपाना एवढंच हानिकारक आहे असं आपल्याला सांगण्यात येतं. तर आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये मध्ये मध्ये बसण्यामधून ब्रेक घेऊन चालणं फिरणं करायला हवं. याशिवाय झोप हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपली कमीत कमी 8 तास झोप रोज व्हायला हवी. सततचा ताणतणाव जो असतो तो आपल्यासाठी मारक ठरतो म्हणून ताणतणाव निवारण्यासाठी आपण काही प्रयत्न करायला हवेत. आणि याशिवाय व्यसनं काही असतील जसं की धूम्रपान आहे, मद्यपान आहे ही आपण टाळायला हवं. तर हे जर काही आपण पाळू शकलो तर लठ्ठपणापासून आपली निश्चितच सुटका होऊ शकेल. सर तुम्ही आज खूप छान आम्हाला उपदेश दिले आणि एकंदरीत लठ्ठपणामागचं विज्ञान समजावून सांगितल्यामुळे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच यामुळे लठ्ठपणातून सुटका मिळेल. आज आपण इथे येऊन आम्हाला लठ्ठपणाविषयी इतकी छान माहिती दिलीत, त्यामागची कारणे सांगितलीत व त्यावर उपचार सांगितले, त्याबद्दल आपले धन्यवाद. भेटूया आपण विज्ञानम जनहिताय याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आम्हा सर्वांकडून नमस्कार. विज्ञानं जनहिताय. विज्ञानं जनहिताय. विज्ञानं जनहिताय. विज्ञानं जनहिताय. ज्ञानं जनहिताय. विज्ञानं जनहिताय. विज्ञानं जनहिताय.